मग मार्च पर्यंत तुम्ही खड्डे भरून देतो म्हणला होता आणि 30 एप्रिल पर्यंत तुम्ही जो रस्ता खोदलाय तो सगळा कॉम्प्लीट करून देणार, कम्प्लीट काम करून देणार. यामधलं काय तुमचं काम? यामध्ये जवळपास 2.5 किलोमीटर आपण वनशेती राहिलेली कम्प्लीट करून दिली आहे. कधी? आता 7.5 किलोमीटर कम्प्लीट झालं. 1.2 आता 1.2 बाकी तिथे तो रोड बंद केले, ब्लॉक केल्याशिवाय कामच नाही करत. त्याचे झाड आहे कुठं बंद करायचं? जवळ केले. बंद करून टाका ना. तुम्ही किती वेळात करणार काम ते? 10 दिवस चालले. कुठपासून कुठपर्यंत? त्या एमआयडी चौकापासून त्या फाट्यापर्यंत. कुठल्या फाट्यापर्यंत? चतुर्थी साबार वाई फाट्यापर्यंत. साबार फाट्यापर्यंत. त्यांचं किती? साहेब तिथे निधी काढताना तिथे झाड असल्यामुळे अरे कॅनॉल टू शामक फाटांचं किती? 1.2. हां 1.2. त्याला 10 दिवस लावा. तुम्ही तक्रार दिली का? कुठल्या पोलीस स्टेशनला? मी तक्रार दिली नाही. आता मला चीफ इंजिनियर त्यांचा फोन आला की साहेब असं असं काल का परवा कोणीतरी दारू पिऊन साईड वाईची वरची बंद पाडली, बरोबर? की काहीतरी मला यातलं काम द्या असं काहीतरी म्हणून आमच्या माणसांना मारण केली. त्याच्यामुळे लेबर बरोबर निघून गेले आणि तुमच्या मालाचंही नुकसान झालं असं काहीतरी मला का म्हणजे मला फोन आला. 10 टन माल आहे आणि मोठी मशीन आहे तिथे व्हायला झाली. मग आता इथं पवार आहे हो अजमेरीचे पोलीस तर ते काल आमच्याकडे आले स्टेशनवर. ते म्हणजे माझे पप्पा आल्याशिवाय मी सकाळी डिसिजन घेतो. काल रात्री त्यांना मी 2 पोलीस घेण्याचं रात्री बंदोबस्त असताना सुद्धा म्हणलं तुम्हाला नाईटसाठी 2 पोलीस देतो. तर काल त्यांनी नंतर लेबर उपलब्ध नाही आहे. आमची विनंती अशी आहे तुम्हाला की ट्रॅफिकचा त्रास आम्हाला जास्त होतो, पब्लिक तर परेशान आहेच आहे. तुम्ही मला टार्गेट द्या, 10 दिवसामध्ये आम्ही हा रोड करतो. तुम्हाला 3 पोलीस दिवसात 3 पोलीस रात्री पूर्ण प्रोटेक्शनमध्ये काम करून द्यायचं जबाबदारी देतो. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही 500 मीटर 300 मीटर असं काम होतं. आता तुम्ही मंत्री महोदयांना मिसगाईड काय करताय की रस्ता बंद करा. ऐका ना माझं, मी तुमच्यासाठी 10 दिवस रस्ता बंद केला. तो 2.5 किलोमीटरचा पॅच झालाय का? रेंट कॉलेज टू संजीवन नाका 10 दिवस रस्ता बंद आहे. मागचा रविवार मी त्या न्यू इयरच्या ग्राउंड करून ट्रॅफिक काढले सगळं. जणवानं बसत नाही ते. आम्ही 2 आठवडे कसं काय थांबणार तिथं? दिवसाचं करायचं का चालत नाही बंद असल्यावर? दिवसाचं करायचं कोण कोणता वाहन येत नाही साहेब. शनिवार रविवारला सोडला तर इतर वाजी भागावरती येतात. आम्ही तिथं दररोज येता करतोय. आम्ही टीटीसीचा कॉम्प्लीट प्लॅन पासून निघाल करून अनलोडिंग होईपर्यंत जास्त तुमची माणसंच काम करायची नाही. तुम्ही हॉटेलवर रेल्वे विचारा, त्यांना विचारा, कामाचा स्पीड विचारा. आम्ही आल्यापासून कामाची प्रगती विचारा. काय तुमची प्रगती आहे? साहेब, असं कसं? बाबा आता काय झालंय ह्यांनी ऍट द सेंटरवरती आता किती पुटाने घेतलेली? कोणती? ऍट द सेंटरला किती पुटाने घेतले कॉन्क्रीट? आता 4.5 मीटरने घेतलेले. आता दोन्ही बाजूला शिल्लक ठेवलेले. ते करायला अजून 20 दिवस हे लावून लागते. म्हणजे तो रस्ता आता किती दिवस अजून बंद राहणार? सर, एक त्याच्यात दुसरा ऑप्शन नाहीये. पूर्ण रोड होऊ हो ना साहेब, ऑप्शन नाही तर तुम्ही ते चालू द्यावं ना साहेब. म्हणते दिसली तुमची आता मशीनची टीम वेगळी, बरोबर ना? साईडची टीम वेगळी. मग तुम्ही ऍट अ टाइम दुसरी टीम का वापरत नाही? पहिल्या टीटीसीवरून 8 दिवस वापरून करता येत नाही, कारण तिथे म्हटलं करता येत नाही. कोणत्या इंजिनियरला माझं तेच मत आहे. बाबा हे 15 मेची तारीख सांगतात ना, ह्यांना पुढची 15 मे आले तरी कोणत्याला पाठ येतं नाही करणार. लक्षात घ्या, टीटीसीवर 8 दिवस ट्रॅफिक चालू होती ना, तुम्ही सांगा. 12 दिवस ट्रॅफिक चालवत नाही. सर ऐका ना, तुम्हाला 10 दिवस वेळ लागतोय ना उपक्रम हे होण्यासाठी. जर दुसरं साईड बाय साईड कन्फ्युजन असायला तुम्ही स्पीड लावा. तुम्हाला द्यायला जर वाई करून गाडीवर आणायचे तर आम्ही पुढे तुम्हाला आमचं पायलट घेऊन मी 2 गाडीवरती तुम्हाला ट्रॅफिक मध्ये तुम्हाला आहे.
प्रत्यक्षात आलेलं नाही. तुम्ही म्हणला होता मार्च पर्यंत खड्डे बुजवून देतो सगळे सुरूर पासून महाबळेश्वर पर्यंत सगळे इकडे. सर 5 किलोमीटर महाबळेश्वरचे मेजर लाईन आपण हे करून घेऊ. तुम्ही घाटातले पाहिजे बघितले का काय अवस्था आहे घाटात? चला माझ्या बरोबर मी आज शेतका आलो. आपण यांना मुळात काही माहिती जरा नाही. थांबा. जरा माझा आहे. तुम्ही खड्डे हे पहिले भरून घ्या चांगले डांबरानं. कारण एक लक्षात ठेवा. जरा थांबा माझं राहिलं तर बोला तुम्ही. हे बघा पहिले खड्डे सगळे डांबराने व्यवस्थित भरून घ्या की जो रस्ता आपल्याला लगेच करायचा नाही. कारण आता सीझन सुरू झालेला आहे ऑलरेडी. तुमच्या या सगळ्या रस्त्यामुळं वाट लागली. हा एक भाग. विषय नंबर 2, तुम्ही जे प्रॉमिस केलं होतं एप्रिल 8 पर्यंत आम्ही कॉन्क्रीट जे पोचले रस्ते ते आम्ही क्लिअर करून देतो म्हणजे पूर्ण करून देतो. आता मला सांगा वाईटली जी लेन्थ MIDCच्या इकडची शाबाची लेन्थ राहिली पुन्हा वाई स्टँड टू घाट बायका तिथपर्यंतची लेन्थ सुद्धा तुम्ही आता किती दिवस झाले त्याला हात करणार बरोबर. तिथून वर आपण वर सुद्धा तीच परिस्थिती. रोज तुम्ही किती मीटर काम करता? 400 क्युबिक मीटर मध्ये किती मीटर काम करता? 400 होत नाही तुमचं 400. तुमचं खोटं बोलताय तुम्ही. चला एक मिनिट थांबा. तुम्ही आज केलेलं 400 मीटर मला आत्ता आज मी तुमचं 400 मीटर काम रोज होत नाही 250 मीटर. त्यामुळे या गोष्टी तुम्ही सगळ्या गृहीत धरून त्या पद्धतीनं रस्त्याच्या कामाचं नियोजन तुम्ही करणं बाहेर. तुमची एकच यंत्रणा त्या रस्त्याला काम करते. वेगवेगळ्या ठिकाणी पाचवड आपलं सुरूर ते वाई वेगळी पाहिजे, वाई टू पाचगणी वेगळी पाहिजे, पाचगणी टू महाबळेश्वर वेगळी यंत्रणा. पाचगणीला वेगळी टीम आहे आणि खाली 2 टीम वेगळे आहे. अरे पण कामाचं प्रोग्रेसच नाही तुमच्या. प्रोग्रेसच नाही तुमच्या कामाचं. या एका महिन्याचं काम आपण दाखवून कोणतं नाही. नाही आबा आता आपण झालेल्या गोष्टीवर हो सर साहेब ऐका ना. हो सर या महिन्यात 13 तारखेपासून अहो नाही झालं नाही का साहेब माझं तुम्ही एक समजून घ्या. हा आता स्पीडी करा. लक्षात मेहरबानी करा. शिव्या खायला लागतात आम्हाला. मान्य आहे. विनाकारण लोक आम्हाला बोलतोय. सीझन सुरू व्हायचे सांगते सर 5 मिनिटून कौशल्य यायला कमीत कमी 2 तास लागतात. ऐका ना. आज आहे तारीख आता 15 तारीख आहे. सीझन ऑलरेडी चालू झालं. महाबळेश्वर पाचगणी सगळ्या नागरिकांशी रोज चर्चा करतो. आम्ही सोमवार ते शुक्रवार आमच्याकडे डेला काम करायला काही प्रॉब्लेम नाही. तर आता मंत्री आदेश दिले तुम्ही अंजुमनच्या शाळेपासून फ्लॅट खोललेले आहे मातीसाठी धूळ उडते तिथे एक टीम टाका. आणि तुमची ऑलरेडी आता जिथं टीम चालू आहे त्यांना मी प्रोटेक्ट करतो तुम्हाला. तुमची यंत्रणा बंद पडणार नाही तर आम्ही हमी देतो तुम्हाला आज. आणि तुम्ही 3 टीमा टाका जेणेकरून ह्या 30 एप्रिल पर्यंत पूर्णपणे सर्व पूर्ववत होईल. टीम वाढवा. टीम हे वर्ष खाली वाईटचं पण करावं लागेल ना. तिथं वेगळी यंत्रणा लावा ना. आबा ही मशीन खाली लावायला विषय घेऊच नका. मी विचारलं त्यांना वरची मशीन आणली तरी ती कृतीची ही मशीन इतकं करून खाली जाणार आहे. काम घेताना कळलं नाही का तुम्हाला एवढं भाड्याला लावायचं काय आम्हाला जरा बोलू द्या ना. बाबा आम्हाला जरा बोलू द्या. त्यांना आम्ही शिवाय खातो एवढं रस्त्यावरती या कुठल्या अजून हे नाहीये. आमच्या 15 दिवस बार्शी नाका ते बार्शीपट अजून तर काम केलं नाही. तुम्ही म्हणता इकडे दाखवतो रस्ता भरणार तुम्ही दुसरं पर्याय कशाला कामे घेता तुम्ही तुम्ही पर्याय सांगा. कशाला कामे घेता असं नाही. आमच्या एका 10 जण नुकसान झालं. आमचं काम करून 10 जण नुकसान झालं. हे काय वाचून करू नका. आम्ही काय
बसा. नाही तुम्ही काय मंत्रिमंडळ पूर्ण आम्हाला मंत्री दोन शांत आहेत, आम्ही जाऊ बसलोय. ते म्हणून शांत आहेत. ते वाटतं वाटतं मी इकडे करतोय. अशा दहा वाटतं म्हणजे आमच्याकडे भेटली पाहिजे. साहेब, तुम्ही मंत्रिमंडळासाठी सांगता आम्हाला. जरा ऐकून घे. बघा, अहो, आम्हाला शेतकऱ्याचं 10 लाखाचं नुकसान होतंय. धुळीनं झालं या. हे लोक देतात का भरून सांगा मला. मग यांना बोलायचं नाही तर आम्ही गपचूप बसायचं का? ठीक आहे बस. हे बघा ठरल्याप्रमाणे काम हे तुम्ही करा. हो सर, मान्य आहे. लक्षात हो, यामध्ये आता यंत्रणा तुम्ही आधीची वाढवा. 100%. आता पुन्हा काही मेहरबानी करा. म्हणजे मला काहीतरी तुम्हाला शिवाय सर, तो बोलू नका. आम्हाला काय अडचण असेल, बंदोबस्त नाही, आमच्याकडून खराब होत नाही. तुम्हाला पोलीस पूर्णपणाने तुमच्या देतील. आलं लक्षात? तुम्हाला याची सुविधा मिळते. हा? तुम्हाला रिटर्न रिझल्ट आम्हाला द्या. एक मशीन वाढवली. हा मोठी मशीन एक वाढवली. एक मोठी मशीन भाड्याला आम्हाला काही पण करा, वाढवा. लक्षात ठेवा तुम्ही